शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एक 3 इंची पाईप आहे आणि या ठिकाणी नांगरताना काय आलं तर थोडंसं वरण असल्यामुळं या ठिकाणी पाईप फुटले. तर आता जोडायचं आहे. आपण आता याच्या पाठीमागं RRJच्या भरपूर व्हिडिओ बघितले. आपण या ठिकाणी काय करतोय तर RRC आपण या ठिकाणी अशा पद्धतीने बसवतो. याला दोन्हीकडल्या साईडला सॉकेट येते आणि मध्ये थोडासा पाईप येतो. जर एवढाच पीस तर तुमचा फुटला असेल तर तुम्ही ह्याच्यामध्येच भागवू शकता. पण आता या ठिकाणी काय झालंय तर जास्त पाईप फुटलाय. तर आता आपण जोडणार आहे कसं ते बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने जोडणार आहे. पहिल्यांदा आपल्याला करायचं काय RRC आपल्याला जेवढी पाईप फुटली त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता जास्त असल्यामुळे ह्याला काय होतंय तर इकडे एक सॉकेट टाकावं लागते. अगोदर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तर सॉकेट जोडून घ्यायचं एका साईडला. अशा पद्धतीने या ठिकाणी सॉकेट जोडून घेतलं का आता आपल्याला काय करावं लागतंय ह्याच्या मधला जो आहे तुकडा काढावा लागतोय आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण हिथून इथपर्यंत एक 16 इंच आता आमच्या ॲडजस्टमेंटनुसार या ठिकाणी 16 इंच लागते. तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला किती लागते त्या पद्धतीनं काढू शकता. पण आता विषय काय होतोय हिथून जर एवढा घेतला 13 इंचाचा घेतला तरी अडचण नाही. कारण का तर ह्या पाईप इथपर्यंत बसला तर इथं एक 4 ते 5 इंचाचा गॅप पडतोय, 4 इंचाचा. पण ह्याच्यामध्ये साधारणपणे एक 8 ते 9 इंच तुकडा असतोय, त्यामुळे एवढं काय होत नाही. पण आता या ठिकाणी पाईपवर आहे त्यामुळे आपण काय करणार आहे तर फेस टू फेस माप घेणार आहे. जेवढा आपल्याला लागत होता मापानं तेवढा आपण तुकडा काय केला काढून घेतला आणि अशा पद्धतीने एका साईडला RRCचं सॉकेट आहे त्याला आपण जोडून घेणार आहे. तर ओके मध्ये आपण अशा पद्धतीने जोडून घेतलं. आता बसवायची एकदम सोपी पद्धत. डायरेक्ट जे आपण इकडे सॉकेट बसवलंय त्याच्यामध्ये सोल्युशन लागून डायरेक्ट अशा पद्धतीने आपण बसवून घेणार आहे. बरोबर ह्या इथं आपलं फेस टू फेस माप आला. फक्त 2 इंच मधला गॅप राहिला. इथं 4-5 इंच जरी गॅप राहिला तरी अडचण येत नाही. आणि डायरेक्ट आता बसवायचं म्हणलं तर इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला सोल्युशन लावून घेऊन डायरेक्ट तुम्ही ओढून बसवू शकता. ओके, एकदम कमी माप, कमी ह्याच्यात आणि जास्त सॉकेट न लावता या ठिकाणी पाईप बसला. साधारणपणे 17 इंचामध्ये ही जी काय सिस्टीम आहे ती सगळी टोटली बसल्या जाते. तरी तुमची जर थोडं किरकोळ फुटलं असेल तर तुम्ही RRJच्या ऐवजी RRC वापरू शकता. फायदा हा तुमचा 100% होईल.